राजेंद्र जंजाळ यांचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, अशा जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात आंदोलन छेडल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे। इतक्यावरच हा संताप थांबलेला नाहीये। आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी राजेंद्र जंजाळ यांच्या फोटोला चपला मारत निषेधही नोंदवलाय। मिळालेल्या माहितीनुसार आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये झालेल्या विशेष सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। या यादीमध्ये शुभम काळे यांचं नाव जाहीर होताच इच्छुक पदाधिकारी विनोद बनकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। क्रांती चौक येथे आंदोलन करत बनकर यांनी आरोप केलाय की स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रियेत अन्याय आणि भेदभाव झालेला आहे। तसेच या निवडीत जातीवाद झाला असून उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी पदाचा गैरवापर केल्याचाही आरोप त्यांनी यावेळेस केलेला आहे। दरम्यान शिंदे गटामधील मतभेद यापूर्वी समोर आला होता। काही दिवसांपूर्वी पालकमंत्री संजय शिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यातही मोठा वाद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। या दोघांमध्ये मतभेद असल्याचंही बोललं जात होतं। आता स्वीकृत नगरसेवक निवडीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात नाराजी वाटताना पाहायला मिळत आहे। या संपूर्ण प्रकरणावर उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाहीये। मात्र आता पक्षातील वरिष्ठ नेते या वादात मध्यस्थी करणार का आणि हा अंतर्गत वाद शांत होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।